हो, आम्ही दोघी गौरीवर पूजत होतो ना, तेव्हाच विजा 6 महिन्यांसाठी पोस्टपोन झाल्याचा फोन आला आणि ना ते ऐकून बिथरलीच ती. हो पण फक्त 6 महिन्यासाठीच ना, त्यानंतर तिचा नंबर लागलाच असता. हो पण ती तेच समजून घ्यायला तयार नव्हती. सरळ मी लग्न करणार नाही असं म्हणाली आणि मोकळी झाली. मला ना काय करावं काही समजेच ना. खरंच आई आल्या नसत्या, त्यांनी तिला समजावलं नसतं तर काय झालं असतं त्याचा विचार पण नाही करवते मला. संपदा ना मूर्ख मुलगी आहे. नाही हो, मूर्ख नाहीये ती, फक्त थोडी अविचारी आहे. झालं असतं आई बाबांचं. आईंनी जर ताईला तयार केलं नसतं, काय तोंड दाखवलं असतं माझ्या आई बाबांनी सगळ्या जगाला. आता संपदाचं लग्न झालंय चांगलं आणि महेश खूप चांगला मुलगा आहे, तुला व्यवस्थित सांभाळेल. संपदाचं मन रमेल महेश बरोबर. पण तू अशी नको राहूस ना प्लीज. नाही बघवत मला. तरी राहून राहून मनात विचार येतोय, आई नसते तर काय झालं असतं. आता काय झालं असतं तर मग काय घडलं असतं हा विचार करून उगाच टेन्शन घेण्यामध्ये काही अर्थ आहे का? नाही ना. सगळं ठीक होणार आहे. सगळं ठीक होणार. सॉरी करवली बाई, तुमचं आता इथे काही काम होतं का? हो म्हणजे माझं काम नव्हतं, पण म्हणजे मला कळतंय की असं नवीन नवरा बायकोंच्या रूम मध्ये जाऊन अचानक त्यांना डिस्टर्ब करू नये. मी नाही ना केलं. छे छे, अजिबात नाही. तू आमच्या रूम मध्ये आलीच नाहीस, येऊन आमच्यामध्ये बसली नाहीस, आम्हाला डिस्टर्ब केलंच नाहीस. नाही का? सॉरी. ए नीलदा, तर तू सुनवू नको मला. ललिता काकूंचं काम आहे तुझ्याकडे, त्यांनी बोलवलंय तुला. मला? हो, तू जा आता पटकन. काहीच टायमिंग पण नाही. आता काय असं काय करता, काहीतरी महत्वाचं काम असेल त्याशिवाय नाही बोलवणार. तू जा. नक्की बोलवलंय का? हो, जा आता. हॅलो. जमला? तुला झोप येईल इथे? नाही म्हणजे इथे सगळंच नवीन आहे. मला आपल्या घराची आठवण.